आज आहे शुक्रवार, फायनान्सबद्दलच्या गोष्टींची चर्चा करत असतो शुक्रवारी. तर आज आपल्याकडे अनिकेत राठी ज्यांचा ऑलमोस्ट 7 ते 8 वर्षांचा फायनान्शियल मॅनेजमेंट एक्सपिरियन्स आहे, त्यांच्याकडनं आपण अजून डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत. कारण मागच्या शुक्रवारी मी तुम्हाला तुमचं फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट्स कसं करायचं किंवा तुम्हाला जर 150,000 पगार असेल तर तुम्ही कशा बुकेट्समध्ये तुम्ही सेग्रेट करायचे याबद्दलचं नॉलेज शेअर केलं होतं आणि याबद्दलचा व्हिडिओ तुम्हाला मी सांगितलं होतं. तर आज आपण त्याच्याच पुढे जाऊन की काय काय वेज असतात फायनान्शियल मॅनेजमेंटमध्ये इन्व्हेस्टमेंटचे हे अनिकेत राठींकडनं जाणून घेऊ. धन्यवाद सर, मला तुम्ही तुमच्या प्लॅटफॉर्मवर तुमच्या इंस्टाग्रामच्या चॅनलवर मला इन्व्हाइट केलं. माझा 7 वर्षाचा फायनान्शियल सेक्टरमध्ये रिसर्च अनुभव आहे. फायनान्स म्हणजे काय हा फॉर्म मोठा प्रश्न असतो. फायनान्स म्हणजे तुमचं पैसा, तुमच्या सेव्हिंग्स, तुमचे इन्व्हेस्टमेंट्स आणि तुमचे रिसोर्स हे सगळं जर तिथे लागू जर केलं तर मोठं त्याला आपण म्हणू शकतो फायनान्स. या सर्व गोष्टीच्या अंतर्गत तुमचं फायनान्स असू शकतं आणि त्याला जे आपण मॅनेज करतो त्याला जे योग्य पद्धतीने आपण त्याचं योग्य पद्धतीने ट्रान्झॅक्शन करतो त्याला आपण फायनान्शियल मॅनेजमेंट आणि ते जर आपण व्यवस्थित करू शकतो आपलं आयुष्य चांगलं सुरू करू शकतं. आजच्या घडीला फायनान्शियल मॅनेजमेंट खूप महत्त्वाचं आहे. माणूस पैसा कमवतो, चांगला पैसा कमवतो, तो कुठं वापरावा, कुठं सेव्ह करावा हे कुठं पण माहीत नसतं. कुठं तो योग्य पद्धतीने लावला पाहिजे जेणेकरून चांगलं आपल्याला रिटर्न मिळू शकतं किंवा चांगलं त्याचं योग्य मूल्य वापरू शकतं हे आज तर कळत नाही. कारण ह्याच्या आधीच्या गोष्टी वेगळ्या होत्या. आजच्या आधीची पिढी आपली जी आई-वडिलांची पिढी होती त्यांच्या वेळेत काळ हा वेगळा होता. आत्ताचा काळ खूप वेगळा आहे. त्यामुळे आत्ताच्या काळानुसार आपण तो पैसा कुठे लावला पाहिजे किंवा त्याचा फायनान्स आपल्या योग्य कसं मॅनेज केलं पाहिजे हे आपण आता जाणून घेणार आहोत. आणि तुम्ही नेमकं त्यांना सांगा की कशा पद्धतीने आपण ते फायनान्शियल मॅनेजमेंट करू शकतो म्हणजे ते एक्झॅक्टली काय केलं पाहिजे. कारण की आता जी मुलांची साधारण 10 कमावायला लागलेली आहे किंवा त्यांना जर सत्ताही साधारण 15,000 10,000 अशा रेंजमध्ये सॅलरी आहे तर मग त्यांनी नेमकं काय केलं पाहिजे किंवा कुठलं पहिलं पाऊल उचललं पाहिजे याबद्दल थोडीशी आत्ताची जे यंगेस्ट माहिती आपण जसं कमवायला इन्व्हेस्टमेंट सांगेल तुम्ही जे काही सॅलरी तुम्हाला कमवता तुमची सगळ्यात तुम्हाला सेव्हिंगची सवय लागली पाहिजे. तुमचा पैसा सेव्ह झाला पाहिजे. खर्च करा, तुम्ही तुमची पर्सनल गोष्टी करा, फिरा, एन्जॉय करा हे सगळं मान्य. पण तुम्हाला त्या जे काही तुम्ही पैसे कमवता तुम्हाला त्या महिन्याला काही ना काहीतरी पैसा तुमचा झाला पाहिजे. सेव्ह करण्याची पद्धत तुम्ही सवय लावून घ्यायची पाहिजे. 1,000, 2,000, 3,000 वाढवून ते जर तुम्ही सुरू केलं तर तुम्हाला भविष्य काळामध्ये तो पैसा लावला तर तो चांगला पैसा तुम्हाला तुमच्या लग्नासाठी असेल, तुमच्या पुढे शिक्षणासाठी असेल मुलांच्या हा योग्य पद्धतीने तुम्हाला वापरता येऊ शकतो. त्यासाठी तुमचा पैसा योग्य ठिकाणी सेव्ह झाला पाहिजे. तुम्हाला सेव्हिंगची सवय लागली पाहिजे. केलं तर तुम्हाला भविष्य काळामध्ये तो पैसा योग्य रीतीने जर तुम्ही योग्य मार्गदर्शन लावलं तर तो चांगला पैसा मोठा तुम्हाला तुमच्या लग्नासाठी असेल, तुमच्या पुढे शिक्षणासाठी असेल मुलांच्या हा योग्य रीतीने तुम्हाला वापरता येऊ शकतो. त्यासाठी तुमचा पैसा योग्य ठिकाणी सेव्ह झाला पाहिजे. तुम्हाला सेव्हिंगची सवय लागली पाहिजे. तर त्या कुठल्या पद्धतीने सेव्हिंग करू शकतो, काय प्रकार आहेत हे आपण नंतर जाणून घेणारच आहोत. महत्त्वाची माहिती तुम्ही शेअर केलीत आमच्या स्टुडंट्ससोबत किंवा जो काही आमचे व्ह्युअर्स आहेत त्यांच्यासोबत. तर नक्कीच ही माहिती घेऊन मुले पुढं त्यावरती ॲक्शन घेतीलच याची मी आशा बाळगते. आणि आता ह्यापुढे म्हणजे पुढच्या आठवड्यामध्ये आपण हे विषय घेऊन अजून डेप्थमध्ये बोलणार आहोत. म्हणजे नेमकं इन्शुरन्स म्हणजे काय किंवा शेअर मार्केट म्हणजे काय असतं किंवा नेमकं म्युच्युअल फंड म्हणजे काय असतं. तर ह्याबद्दलची अजून डेप्थ इन्फॉर्मेशन अनिकेत आपल्याला देतीलच पुढच्या आठवड्यामध्ये. सो तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ बघा. आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. धन्यवाद.